इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता शेतकऱ्यावर देखील दिसून झालेला पाहायला मिळतोय। बीडमधील तेलघना येथील शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। आधीच कांद्याला कमी भाव, त्यात अवकाळीनं कांद्याचं मोठं नुकसान होत आहे। वाचलेला कांदा हैदराबादमध्ये विक्रीसाठी नेला असता आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यात रखडल्यानं कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय। यामुळे शेतकऱ्याचा कांदा शेतातच खराब होत असून कांद्याच्या लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं पिकासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। की हे युद्धामुळे व्हायला काय मला समजत नाही, पण दरवर्षी जे 25 ते 30 रुपये राहत होता हमी भाव हे भेटत नाही। एकच आमची मागणी की आम्हाला कमीत कमी 30 रुपये हमी भाव सरकारनं द्यावा, अन्यथा आमचा कांदा सडून आम्ही रस्त्यावर किंवा आमचं कुटुंब रस्त्यावर येऊ शकेल। माझंच नाही तर माझ्या गावातील अनेक शेतकऱ्याचं झालेलं आहे। माझा 2 एकरचा कांदा आहे, तर माझे आज हे हाल आहेत। तर कमीत कमी माझ्या गावामध्ये एक 50 एकर कांदा आहे, तर माझे असे तर गावातले बरेच लोकांचे हेच हाल आहेत। तर त्यांनी काय करायचं? कर्ज तर जास्त आहे। किती कर्ज घेतलं होतं मामा? किती कर्ज घेतलं होतं आणि कांद्याचं उत्पन्न किती होणार? 60,000। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।